नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मजा तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला छान असा आकार गळ्याला द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. इथे कोपऱ्यामधून असा आकार आपल्याला असा खाली घ्यायचा आहे. आता बघा, खाली इथे 3 इंच मोजलं आहे, इथे 2 इंच आणि आपण हा आकार कंप्लीट केलेला आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकारसुद्धा कट करून घ्यायचा आहे. इथे आपण कुठेही कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे, म्हणून अगदी व्यवस्थित असं जसं आखलं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला हा पॅच कट करून तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. नंतरून तो आपल्याला लागणार आहे. आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि इथे आपल्याला सेंटरला असा तो कपडा कट करून घ्यायचा आहे. मोंढ्याच्या बाजूने सुद्धा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तर ह्याप्रमाणे ठेवायचं. डिझाईन अशी समोरासमोरील अशा पद्धतीने ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. आणि आता आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे पूर्ण सगळीकडनं अस्तर आपण जॉईंट करून घेणार आहे. अस्तर जॉईंट दोघंही करून घ्यायचे आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. पिना काढून घ्यायच्या. आता इथे आपल्याला कडेनी गळ्याच्या बाजूने म्हणजे ज्या बाजूने आपण डिझाईनचा आकार दिलाय ना त्या बाजूने आपल्याला 1.5 इंच मोजून पूर्ण याच्यावरती ही रेष मारून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने आपण ही 1.5 इंचाची रेष मारून घेतली. दोघंही पॅटर्नला आपल्याला ह्याचप्रमाणे रेष मारून घ्यायची. रेष मारून झाली की आपल्याला घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. साधारण इतकी आपल्याला 6-7 इंचाची रुंद आणि लांबीला आपल्याकडे जेवढा पीस आहे ना तेवढी लांब पट्टी घ्यायची आपल्याला. ह्या पद्धतीने ठेवायची. त्याची सरळ बाजू मशीनकडे करायची आणि उलटी बाजू आपल्याला ब्लाऊजकडे करायची. ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. आता जी रेषा मारली ना त्या रेषेवरती पण आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. असे कपड्याला पलटी करून इकडनं सुद्धा आपल्याला शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा, किती सुंदर असा पॅच आपला तयार झाला. दुसऱ्याही पॅटर्नला आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे. ब्लाऊजच्या कलरचा जो कपडा आहे तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. क्रॉस पट्ट्या घेऊन त्याची लांब पट्टी तयार करायची आणि एका बाजूने त्या पट्टीला फोल्ड करून घ्यायचं. पट्टी कुठेही खेचायची वगैरे नाही आहे. अगदी व्यवस्थित जशी आहे तशी हे करून शिलाई मारून आणि आपल्याला ह्या पद्धतीने ही पट्टी अशी जॉईंट करून घ्यायची. जॉईंट करताना सुद्धा कुठेही पट्टी खेचायची नाही. पट्टी लावून झाली की आपल्याला इथे छोटासा कट आणि इकडे गोल जो आकार आहे तिथे छोटे छोटे कट मारून ही पट्टीमध्ये फोल्ड करायची. जितकी आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकीच ठेवायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारत चालायची. म्हणजे छान अशी पायपिंग आपली तयार होते. आता याच्यावरती आपल्याला सुंदर अशी लेस लावून घ्यायची. बघा, ह्या बाजूने तुम्ही इथे कोणतीही लेस लावू शकता. लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणून एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, नंतर दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची.
मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. दोन्ही पॅटर्न असे ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचे. नंतर आपल्याला ब्लाऊजच्या कलरचा असा लांब कपडा घ्यायचा आहे थोडासा आणि सेंटरला एक रेष मारून घ्यायची. त्याला जी रेष मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला ह्याप्रमाणे अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. प्लेट्स टाकल्या की त्याच्यासाठी आपल्याला एक अस्तर घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला ते अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं. याच्यावरती द्यायची दाबटीप आणि ते अस्तर असं मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई वरतून अशी मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला साईडला सुद्धा ह्या प्लेटांना व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. अस्तर लावायच्या आधी तुम्ही ही शिलाई मारून घेतली तरीही चालेल. बघा, ह्या पद्धतीने शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला त्या डिझाईनला द्यायची आहे. त्याच्यानंतर जो आपण पॅच कट केला तो घ्यायचा आणि इथे अशी रेष मारून घ्यायची त्याच्या कडेने, म्हणजे तितक्याच अंतरावरती आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची. हे लक्षात ठेवायचं. आता इथे आपण असं मोजून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने इकडे पण असं पॉईंट टाकून बरोबर ही डिझाईन अशी ठेवायची आणि इथे पिन लावून घ्यायची, म्हणजे परफेक्ट डिझाईन आपली तयार होते, कुठेही आकार वगैरे चुकत नाही. आता हे शिलाई मारून हा पॅच आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. पॅच पॅक केला की इथे आपण कमरेची इथे एक अशी रेष मारून घ्यायची आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून इथे सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला आता टक्स मारून घ्यायचे आहेत. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला इथे पॉईंट टाकायचे आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघे टक्स मारून घ्यायचे. हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच ही कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित शिलाई मारायची. अगदी छान अशी फिनिशिंग आपल्या डिझाईनला आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला बनवायची सुंदर अशी लटकन. त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे कपड्याचे घ्यायचे. त्याच्यावरती सुद्धा जी गळ्याला आपण लेस वापरली तीच लेस इथे वापरायची. बघा, कशी तुम्ही ती लेस वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला एक नॉट ठेवायची आणि ह्या पद्धतीने कपडा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दुसरंही लटकन आपलं तयार झालं की दोघंही नॉड आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. साधारण वरतून 2.5 इंच मोजून हे दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा, नॉड इथे बांधून घ्यायची आणि आपल्याला लागणार आहे आता शो बटन. इथे तुम्ही मॅचिंग कोणतेही बटन वापरू शकता. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला इथे 3 बटन असे लावून घ्यायचे आणि आपली डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.